अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. गुढीपाडव्याच्या दिवशी हे काही छोटे छोटे उपाय केल्याने वर्षभर धनधान्याची कमतरता पडणार नाही, तसेच पैसा टिकून राहील, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तर गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय आठवणीनं करा. तर चला मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. तसेच प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होईल ते 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:52 असणार आहे. गुढीपाडव्याला घरच्या मुख्य दारी कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी लावून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारावे. पहाटे अभ्यंग स्नान करून गुढीची पूजा करावी. कडुलिंब गुळ एकत्र करून नैवेद्य या दिवशी ग्रहण करावा, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि सुखसमृद्धी नांदते. कडुलिंबाची पाने, हिंग, गूळ, धने, जिरे, ओवा एकत्र करून खावे. हे मिश्रण त्वचारोग, पित्तनाशक आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी किंवा नवीन धान्याची खरेदी करावी, ज्यामुळे वर्षभर भरभराट राहते. तसेच घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनावश्यक तुटलेल्या वस्तू बाहेर काढा. गुढीवरून उतरलेली कडुलिंबाची पानं धान्यात ठेवल्याने धान्याला कीड लागत नाही. वर्षभर घरात भरभराटी राहते, अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते आणि धनधान्याची कमतरता भासत नाही. गुढीला अर्पण केलेली कडुलिंबाची पानं गुढी खाली घेतल्यानंतर त्यामधील 2 पानं तिजोरीत ठेवा किंवा पैशाच्या पाकिटात ठेवा. असं केल्याने पैशाची कमतरता भासत नाही. या दिवशी चुकूनही ही कामं करू नये. केस कापू नयेत आणि मांसाहार, मद्यपान करू नयेत. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करणे शुभ मानलं जातं, जे सत्वगुण वाढवण्यास मदत करते. हे काही छोटे छोटे उपाय आहेत, हे जे गुढीपाडव्याच्या दिवशी केल्याने आपल्या घरात धनधान्याची कमतरता येणार नाही, तसेच प्रत्येक कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा.